आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुणे महानगरपालिका साठी महत्त्वाचे जीके जीएसओ करंट अफेअर्स 100 इम्पॉर्टंट प्रश्न. हे सर्व प्रश्न हमखास परीक्षेमध्ये येणार आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न पहिला, पुण्याला पुनवडी या नावाने कोणत्या काळात ओळखले जात होते? उत्तर आहे यादव यांच्या काळामध्ये पुण्याला पुनवडी या नावाने ओळखले जात होते. प्रश्न दुसरा, नीरा नदी ही कोणत्या दोन जिल्ह्यादरम्यान नैसर्गिक सीमा तयार करते? उत्तर आहे पुणे व सातारा या दोन जिल्ह्यादरम्यान नैसर्गिक सीमा तयार करते ही नदी. प्रश्न तिसरा, पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागाची भौगोलिक रचना कशी आहे? उत्तर आहे सपाट मैदान आहे. पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागाची भौगोलिक रचना ही सपाट मैदाने आहेत. प्रश्न चौथा, महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ साधारण किती टक्के आहे? उत्तर आहे 5.10% आहे. प्रश्न पाचवा, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर किती आहे? उत्तर आहे 1000 मागे 945 लिंग गुणोत्तर आहे. तसेच पुणे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे 1915 हे आहे. प्रश्न सहावा, पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? उत्तर आहे राजगड हे नाव ठेवण्यात आले आहे. प्रश्न सातवा, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? उत्तर आहे आंबेगाव. ज्यावेळी खेड आणि आंबेगाव दिले असेल तर आंबेगावच हे उत्तर घ्यावे. जर आंबेगाव हे उत्तर नसेल तर भीमाशंकर अभयारण्य कोणता तालुका आहे तर खेड हे पण उत्तर येते. प्रश्न आठवा, पुण्यातील पाताळेश्वर लेणी कोणत्या राजाने बांधली होती? उत्तर आहे राष्ट्रकूट या राजाने बांधली होती. प्रश्न नववा, पानशेत या धरणास काय म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे तानाजी सागर धरण या नावाने ओळखले जाते. प्रश्न दहावा, पुणे विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? उत्तर आहे 10 फेब्रुवारी 1949 रोजी पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. प्रश्न 11वा, राजगड किल्ला पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? उत्तर आहे वेल्हे या तालुक्यात आहे. प्रश्न 12वा, चासकमान प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? उत्तर आहे खेड या तालुक्यात हा प्रकल्प आहे. प्रश्न 13वा, पुणे विभाग याला सामान्यतः कोणत्या नावाने संबोधले जाते? उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र म्हणून पुणे विभागाला संबोधले जाते. प्रश्न 14वा, महाराष्ट्रात दारू गोळा तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले खडकी येथील कारखाने कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे पुणे या शहरात आहे. प्रश्न 15वा, सत्यमेव जयते हे वाक्य कुठून घेतले आहे? उत्तर आहे मुंडकोपनिषद याच्यातून हे वाक्य घेतले आहे. प्रश्न 16वा, भारतरत्न पुरस्कार कधी सुरू झाला? उत्तर आहे 1954 साली भारतरत्न हा पुरस्कार सुरू झाला. प्रश्न 17वा, भारताचे अंटार्क्टिकावर ... हे संशोधन केंद्र आहे. उत्तर आहे मैत्री हे संशोधन केंद्र आहे. प्रश्न 18वा, गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी धरण कोणत्या देशाच्या मदतीने पूर्ण करण्यात आले होते? उत्तर आहे जपान या देशाच्या मदतीने पूर्ण करण्यात आले होते. प्रश्न 19वा, खालीलपैकी मध्यहासमयुगीन स्थळाची चुकीची जोडी ओळखा. उत्तर आहे महाराष्ट्र विजापूर ही चुकीची जोडी आहे. प्रश्न 20वा, शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे? उत्तर आहे कलम 21 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. प्रश्न 21वा, भारतीय राज्यघटनेच्या कोणते कलम राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा अधिकार देते? उत्तर आहे कलम 143 हे सल्ला घेण्याचा अधिकार देते. प्रश्न 22वा, भारत सेवक संघ कोणी स्थापन केला? उत्तर आहे
गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक संघ स्थापना केला. प्रश्न 23. विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे ईश्वरचंद विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले. प्रश्न 24. सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही? उत्तर आहे म्हैसूर या विद्यापीठाची स्थापना झाली नाही. मुंबई, कोलकाता, मद्रास या तिन्ही विद्यापीठाची स्थापना 1857 मध्ये झाली. प्रश्न 25. गुप्त काळात ब्राह्मणांना दान केलेल्या भूमीला काय म्हणत? उत्तर आहे अग्रहार असे म्हणत. प्रश्न 26. हर्षवर्धनच्या काळात कोणता चीनी यात्रेकरू भारतात आला होता? उत्तर आहे ह्युएन सांग हा चीनी यात्रेकरू भारतात आला होता. प्रश्न 27. मेगास्थेनिस हा एक राजदूत होता ज्याला सेल्युकस निकेटर नावाच्या शासकाने चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात पाठवले होते. तो एक ग्रीक होता. प्रश्न 8. खालीलपैकी कोणते त्याला गीतांचे पुस्तक, मंत्रांचा वेद किंवा गीतांचा योग असेही म्हणतात? उत्तर आहे सामवेद. या पुस्तकाला गीतांचे पुस्तक, मंत्रांचा वेद किंवा गीतांचा योग असेही म्हणतात. प्रश्न 29. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे जे. बी. कृपलानी हे अध्यक्ष होते. प्रश्न 30. पहिल्या अँग्लो मराठा युद्धाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर आहे वॉरन हेस्टिंग्ज हे गव्हर्नर जनरल होते. प्रश्न 31. डेल्टा कुठे तयार होतो? उत्तर आहे नदीच्या मुखाजवळ डेल्टा तयार होतो. प्रश्न 32. एल निनो या घटनेचा भारतावर मुख्य परिणाम काय होतो? उत्तर आहे दुष्काळ तयार होतो एल निनो या घटनेचा. प्रश्न 33. मुख प्रदेश म्हणजेच खाडी तयार करणारी नदी कोणती? उत्तर आहे नर्मदा नदी ही खाडी तयार करणारी आहे. प्रश्न 34. कोणता अनुच्छेद ग्रामसभेशी संबंधित आहे? उत्तर आहे अनुच्छेद 243 ए हा ग्रामसभेशी संबंधित आहे. प्रश्न 35. भारतात वस्तू व सेवा कर कधी लागू झाला होता? उत्तर आहे 1 जुलै 2017 रोजी वस्तू व सेवांवर जीएसटी लागू झाला होता. प्रश्न 36. 103वी भारतीय घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे सर्वसाधारण प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी आरक्षण ही घटना दुरुस्ती आहे. प्रश्न 37. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत नाही? उत्तर आहे मध्यवर्ती माल पद्धत ही पद्धत मोजण्याची नाही. प्रश्न 38. भारतीय रिझर्व्ह बँक खालीलपैकी कोणाला कर्ज देण्यासाठी बँक दर वापरतात? उत्तर आहे व्यावसायिक बँकांना कर्ज देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक दर वापरतात. प्रश्न 39. कोणत्या पंचवार्षिक योजनांमध्ये वेगवान आणि अधिक समावेशक वाढीच्या दिशेने हे मुख्य घोषवाक्य वापरले गेले होते? उत्तर आहे 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे मुख्य घोषवाक्य वापरले गेले होते. प्रश्न 40. तेंडुलकर समितीचा अहवाल ... वर आधारित होता. उत्तर आहे गरिबी यावर तेंडुलकर समितीचा अहवाल आधारित होता. करंट अफेअर्सचे प्रश्न पाहूया. प्रश्न 1. एप्रिल 2026 मधील निवडणुकीच्या निकालानुसार हंगेरीचे नवे पंतप्रधान कोण झाले? उत्तर आहे पीटर मॅगयार हे झाले. प्रश्न 2. सन 2025 मध्ये भारतातील कोणत्या राज्याला पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य म्हणून घोषित केले? उत्तर आहे
केरळ या राज्याला घोषित केले? प्रश्न 3. सुधारित आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी किती आहे? उत्तर आहे 877.97 किलोमीटर ही महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी आहे. प्रश्न 4. देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली? उत्तर आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची 53वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. प्रश्न 5. भारताचे पहिले राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरण कोणत्या नावाने जाहीर करण्यात आले आहे? उत्तर आहे प्रहार या नावाने जाहीर करण्यात आले आहे. प्रश्न 6. महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाला मिळाले? उत्तर आहे भारत या देशाला मिळाले. प्रश्न 7. महाराष्ट्र राज्याने नुकताच कोणता राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे? उत्तर आहे सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याने नुकताच राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे. प्रश्न 8. 2025 मध्ये पुण्यात कोसळलेला कुंडमळा पूल कोणत्या नदीवर होता? उत्तर आहे इंद्रायणी या नदीवर हा पूल होता. प्रश्न 9. 2025 ICC क्रिकेट विश्वचषक विजेता संघ T20 भारत हा होता. प्रश्न 10. 2025 या वर्षी देशासाठी 50 कसोटी खेळणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण ठरला? उत्तर आहे जसप्रीत बुमराह हा 2025. प्रश्न 11. श्री C.P. राधाकृष्णन यांनी भारताचे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. ते 15वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. प्रश्न 12. संयुक्त राष्ट्र संघाने 2025 हे आंतरराष्ट्रीय संरक्षण वर्ष म्हणून घोषित केलेले हिमनदी म्हणून घोषित केले आहे. प्रश्न 13. 2025-26 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 25 लाखहून अधिक उत्पन्नावर 30% प्राप्ती घोषणा करण्यात आलेली आहे. प्रश्न 14. हॉर्मुझची समुद्रधुनी कोणत्या दोन जलाशयांच्या दरम्यान वसलेली आहे? उत्तर आहे पर्शियन आखात आणि ओमानचे आखात या दोन्ही जलाशयाच्या दरम्यान वसलेले आहे. प्रश्न 15. भारताच्या आगामी जनगणनेचा पहिला टप्पा कधीपासून सुरू करण्यात झाला आहे? उत्तर आहे 1 एप्रिल 2026 पासून सुरू झाला आहे. प्रश्न 19. भारताने कोणत्या देशासोबत गरुड शक्ती संयुक्त प्रशिक्षण सराव केला? उत्तर आहे इंडोनेशिया या देशासोबत संयुक्त प्रशिक्षण सराव केला. प्रश्न 20. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नुकतीच कोणाची निवड झाली? उत्तर आहे सम्राट चौधरी यांची नुकतीच निवड झाली आहे. प्रश्न 21. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरिता उपाययोजना सुचविण्याकरिता पुढीलपैकी कोणती समिती नेमण्यात आली आहे? उत्तर आहे प्रवीणसिंह परदेशी समिती नेमण्यात आली आहे. प्रश्न 22. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे? उत्तर आहे पुणे या शहरात आयोजित केले जाणार आहे. प्रश्न 23. कोणत्या देशाने नुकतीच पहिली महिला लष्कर प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया देशाने नुकतीच पहिली महिला लष्कर प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे. प्रश्न 24. जानेवारी 2026 मध्ये कोणत्या दोन राष्ट्रांमध्ये झालेल्या कराराचा उल्लेख मदर ऑफ ऑल डील्स असा करण्यात येतो? उत्तर आहे भारत व युरोपियन युनियन यांच्याशी झालेल्या राष्ट्रसमूहामध्ये मदर ऑफ ऑल डील्स असा करण्यात येतो. प्रश्न 25. सन 2026 च्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची विजेती खेळाडू खालील कोण आहे? उत्तर आहे अमृता पुजारी ही आहे. प्रश्न 26. 2026 मध्ये BCCI चा पुरुष क्रिकेटर ऑफ द इयर कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे शुभमन गिल यांना मिळाला आहे.
प्रश्न 27 T20 वर्ल्ड कप मध्ये भारताने कितव्या वेळेस किताब जिंकला? उत्तर आहे 3 वेळेस किताब जिंकला. प्रश्न 28 नुकतेच निधन झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम केले होते? उत्तर आहे पंजाब या राज्याचे राज्यपाल म्हणून काम केले होते. प्रश्न 29 पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता कोण आहेत? उत्तर आहे अनिरुद्ध पावसकर हे पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता आहेत. प्रश्न 30 पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कोण आहेत? उत्तर आहे नवल किशोरी राम हे आहेत. तर आपण जनरल सायन्सचे प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला तेव्हा ओहमचा नियम लागू होईलच असे नाही. उत्तर आहे वाहकाचे तापमान वाढते तेव्हा ओहमचा नियम लागू होईल असे नाही. प्रश्न दुसरा कोणते उपकरण विद्युत चुंबकीय प्रेरणाद्वारे यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते? उत्तर आहे विद्युत जनरेटर म्हणजेच इलेक्ट्रिक जनरेटर हे उपकरण विद्युत चुंबकीय प्रेरणेद्वारे यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते. प्रश्न तिसरा प्रकाशाचा वेग कुठे सर्वाधिक असतो? उत्तर आहे निर्वात यामध्ये प्रकाशाचा वेग सर्वाधिक असतो. प्रश्न चौथा उष्णतेचा प्रसार सर्वाधिक वेगाने कशामध्ये होतो? उत्तर आहे वायूमध्ये होतो. प्रश्न 5 अनेक रोध मालिकेत जोडलेले जातात तेव्हा प्रत्येक रोधावर कोणत्या भौतिक राशीचे मूल्य समान असते? विद्युतधारा याचे मूल्य समान असते. प्रश्न 6 तापमानात वाढ होत असताना एका अर्धवाहकाची रोधकता कमी होते कारण अधिक प्रभार वाहक तयार होतात म्हणून. प्रश्न 7 रोध स्थिर असताना रोधातील विभवानंतर दुप्पट झाल्यास वापरलेली शक्ती होईल. उत्तर आहे चौपट होईल. प्रश्न 8 खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत परिपथात चांगला वीजवाहक म्हणून काम करतो? उत्तर आहे प्लास्टिक हा पदार्थ चांगला वीजवाहक म्हणून काम करतो. प्रश्न 9 खालीलपैकी कोणते विधान वजनाचे योग्य वर्णन करते? उत्तर आहे वजनाला परिमाण आणि दिशा दोन्ही असतात. प्रश्न 10 इलेक्ट्रिक सर्किट परिपथाच्या आरेखनात रोध दाखवण्यासाठी कोणते चिन्ह वापरले जाते? उत्तर आहे झिगझॅग रेषा हे वापरले जाते. प्रश्न 11 खालीलपैकी काय एखाद्या बिंदूवरील विद्युत क्षेत्र योग्यरित्या परिभाषित करते? एकक भारावरील बल हे परिभाषित करते. प्रश्न 12 खालीलपैकी कोणती राशी विश्वात सर्व ठिकाणी समान राहते? उत्तर आहे वस्तुमान हे समान राहते. प्रश्न 13 हा सिमेंटचा प्रमुख घटक आहे. उत्तर आहे SiO2 हा सिमेंटचा प्रमुख घटक आहे. प्रश्न 14 खालीलपैकी कोणते रासायनिक संयुग सिमेंट निर्मितीमध्ये वापरले जाते? उत्तर आहे CaO हे रासायनिक संयुग सिमेंट निर्मिती वापरले जाते. प्रश्न 15 जेव्हा वस्तूवर कोणतेही गतिमान कार्यरत नसते तेव्हा ती वस्तू स्थिर गती असते. उत्तर आहे बल जेव्हा वस्तूवर कोणतेही गतिमान बल कार्यरत नसते तेव्हा ती वस्तू स्थिर गतीमध्ये असते. प्रश्न 16 मेंडेलने कशाच्या आधारावर युग्मकांच्या शुद्धतेचा नियम दिला होता? उत्तर आहे एकगुण संकरण म्हणजेच मोनो हायब्रिड क्रॉस याच्यावर शुद्धतेचा नियम दिला होता. प्रश्न 17 जमा झाल्यामुळे स्थूलकोन पेशी जाड होतात. उत्तर आहे सेल्युलोज आणि पेक्टिन हे जमा झाल्यामुळे स्थूलकोन ऊतीमधील पेशी जाड होतात. प्रश्न 18 खालीलपैकी कोणते विकर स्वादुपिंडाद्वारे स्त्रवले जाते? उत्तर आहे ट्रिप्सिन हे विकर स्वादुपिंडाद्वारे स्त्रवले जाते. प्रश्न 19 बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण किती असते? उत्तर आहे 75% बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण असते. प्रश्न 20 व्हिनेगर कशाचे बनलेले असते?
उत्तर आहे ऍसिटिक आम्ल याचे बनलेले असते. प्रश्न 21वा खालीलपैकी कोणते वायू रंगहीन आणि गंधहीन आहे? उत्तर आहे ऑक्सिजन हा वायू रंगहीन व गंधहीन आहे. प्रश्न 22वा खालीलपैकी कोणता धातू थंड पाण्यासोबत तीव्र अभिक्रिया देतो? उत्तर आहे पोटॅशियम हा धातू थंड पाण्यासोबत तीव्र अभिक्रिया देतो. प्रश्न 23वा समतल आरशाद्वारे तयार झालेली प्रतिमा नेहमी ... असते. उत्तर आहे आभासी व सुलट असते. प्रश्न 24वा विद्युत प्रवाह हा ... चा प्रवाह मानला जातो. उत्तर आहे धन प्रवाह हा मानला जातो. प्रश्न 25वा खालीलपैकी कोणता चुंबकीय क्षेत्राचा स्रोत नाही? उत्तर आहे स्थितिक प्रभार हा चुंबकीय क्षेत्राचा स्रोत नाही. प्रश्न 26वा एखाद्या व्यक्तीच्या पाचन तंत्राचे परीक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला ... म्हणतात. उत्तर आहे एंडोस्कोप असे म्हणतात. 27वा प्रश्न एखाद्या वस्तूचे वजन वर सर्वाधिक असते ... वर सर्वाधिक असते ध्रुवावर सर्वाधिक असते. प्रश्न 28वा वस्तूचे वस्तुमान हे त्याच्या ... चे संख्यात्मक माप असते. उत्तर आहे जडत्व याचे संख्यात्मक माप असते. प्रश्न 29वा जेव्हा पाण्यात थोड्या प्रमाणात आम्ल मिसळले जाते तेव्हा खालीलपैकी कोणती घटना घडते? उत्तर आहे आयनन आणि विरलन ही दोन्ही घटना घडतात. प्रश्न 30वा खालीलपैकी आवर्त सारणीतील कोणते मूलद्रव्य जास्तीत जास्त संयुगे तयार करतात? उत्तर आहे सी म्हणजेच कार्बन हा जास्तीत जास्त संयुगे तयार करतात. असंच इम्पॉर्टंट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. फ्री PDF हवे असेल तर कमेंट करा.